व्यक्त करणार नाही. बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केलंय, भरपूर बोर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी शायरी म्हणणार आहे, म्हणजे मराठी चारोळी आहे की अन्यायावर मात केली, अन्यायावर मात केली, हतपार ही जात केली. अन्यायावर मात केली, हतपार ही जात केली. दीन दलित गोर गरिबांची साथ केली आणि भारत देशाच्या नवभविष्याची बात केली. त्या ग्रंथाला धर्मग्रंथ नाही संविधान म्हणतात आणि त्याच्या निर्मात्याला या देशामध्ये मानवातला भगवान म्हणतात. मानवातला भगवान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खाली बसलेला असताना मला एक जण विचारलं की तू शायरी करतो, 2 शब्दामध्ये बाबासाहेब सांगू शकशील का? 2 शब्दामध्ये. अथांग सागराला 2 शब्दामध्ये सांगणं शक्य नाही, परंतु मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत झालं पाहिजे. ते असं आहे की शोषित आणि वंचित समाजाला अधिकारांची झालेली जाग म्हणजे बाबासाहेब. शोषित आणि वंचित समाजाला अधिकाराची झालेली जाग म्हणजे बाबासाहेब. शोषित आणि वंचित समाजाला अधिकारांची झालेली जाग म्हणजे बाबासाहेब. तुमचे आमचे आणि या देशाचे वाघ म्हणजे बाबासाहेब. तुमचे आमचे आणि या देशाचे वाघ म्हणजे बाबासाहेब. आणि शेवटी एक संविधानावर एक शायरी झालीच पाहिजे. संविधानावर असं आहे कि इंसानों में बसने वाले उस खुदा का विधान है. इंसानों में बसने वाले उस खुदा का विधान है. इंसानों में बसने वाले उस खुदा का विधान है. दुनिया में कुछ खूबसूरत है तो भारत का संविधान है. दुनिया में कुछ खूबसूरत है तो भारत का संविधान है.